नमस्कार मित्रांनो, भाग 11वा. मागील घटना. सागर सनमला भेटायला किनाऱ्यावर गेला होता. सागर व सनममध्ये किनाऱ्यावर खूप चर्चा रंगल्याने खूप वेळ निघून गेला होता. इकडे घरी त्याचे आई बाबा विक्रम व शिला शॉपिंगला चालले होते आणि म्हणून ते सागरची वाट पाहत होते. ते राणीला नेहमी सागरबद्दल विचारत होते, पण राणी त्यांना सागर दादाचा आज कॉलेजमध्ये जादा क्लास आहे असं म्हणून सांगून पटवत होती. काही वेळानंतर सागर घरी आला होता आणि तो घरी पोचताच विक्रम व शिला बाहेर गेले होते. त्यानंतर राणीच्या मोबाईलचा गजर वाजला होता आणि सागर आश्चर्यचकित झाला होता. गजर वाजताच राणी बाहेर जाण्याची तयारी करू लागली होती आणि सागर तिला तिचं काम विचारत होता. पण राणीने त्याला अजिबात सांगितलं नव्हतं की ती अजयला भेटायला रेल्वे स्टेशनवर चालली ते. आता पुढे. राणी रेल्वे स्टेशनवर पोचली होती, पण ट्रेन अजून आलीच नव्हती. राणी प्लॅटफॉर्मवर बाकावर बसून ट्रेनची प्रतीक्षा करत होती. राणी खूप खुश होती. तिच्या चेहऱ्यावर आनंदाचे वेगळेच भाव होते. साहजिकच आहे, आपली जीवापल्याड आवडती एखादी हरवलेली वस्तू 10-12 वर्षानंतर आपल्या समोर येणार असेल तर साहजिकच आनंद होणारच. आणि हे तर राणीचं प्रेम होतं. तो आनंद कोणालाच शब्दात मांडता येणार नाही. राणी खूप एक्सायटेड होती अजयला भेटायला, कारण आज अजयचा नवीन चेहरा तिच्या समोर येणार होता. तिच्या हातात अजयचा फोटो होता आणि तिच्या नजरेसमोर अजयच्या लहानपणीच्या आठवणी होत्या. तिच्या नजरेसमोर होता तो दिवस ज्या दिवशी राणीने अजयला अचानक प्रपोज केलं होतं आणि त्याला सरप्राईज दिलं होतं. तो दिवस त्यांच्या लहानपणीचा, अजय पॅरिसला निघण्याच्या अगोदरचा दिवस. अजय आपल्या सायकलवरून रोडने चालला होता. त्या दिवशी राणी त्याच्यावर नजर ठेवूनच होती, कारण अजय शिक्षणासाठी परदेशात जाणार आहे हे तिला माहीत झालं होतं. अजय आपल्याला बरीच वर्षे आता भेटणार नाही, त्यामुळे राणीला आज काहीही करून त्याला प्रपोज करायचं होतं. राणीही आपल्या सायकलवरून त्याच्या पाठोपाठ आली. राणीच्या सायकलच्या कॅरेजवर गुलाबाचे फूल अडकवलेलं होतं. राणीने आपल्या सायकलला थोडी स्पीड दिली आणि ती त्याच्या सायकलच्या बरोबरीने चालवू लागली. राणीकडे अचानक बघून अजय सायकल चालवत तिला हसत म्हणाला, हे राणी तू? राणी त्याला सिरियस होऊन म्हणाली, हो, तुला निरोप द्यायला आले. मग तो म्हणाला, अगं पण शाळेतच मी सर्वांना निरोप दिला ना. लगेच राणी त्याला म्हणाली, पण मला तुला वेगळ्या प्रकारे बाय करायचंय. हे ऐकून अजयने आश्चर्याने आपली सायकल थांबवली. मग राणीनेही आपली सायकल थांबवली. दोघांनीही आपापल्या सायकली स्टँडवर लावल्या आणि दोघेही एकमेकांच्या जवळ आले. अजय आश्चर्याचे भाव चेहऱ्यावर घेऊन तिला म्हणाला, वेगळ्या प्रकारे म्हणजे? मग ती म्हणाली, मला तुला काहीतरी सांगायचंय. राणीने आपल्या सायकलच्या कॅरेजवरील फूल काढून घेतलं आणि त्याच्या समोर केलं. तेव्हा अजय हसत म्हणाला, हे काय, फूल देऊन कोणी निरोप देतं का? तेवढ्यात राणी पटकन त्याला आय लव्ह यू म्हणाली. आता अजय अचानक गोंधळला होता. तो अचानक एवढा आश्चर्यचकित झाला होता की त्याला तिला काय बोलायचे सुचेना. तरीही त्यातून तो चाचपडत म्हणाला, पण राणी हे असं अचानक, आणि आपलं वय, आणि तुला माहीत आहे ना मी परदेशात चाललोय ते. अगं मी आता 9-10 वर्षे तरी इकडे येणारच नाही आहे. राणीला आता फक्त त्याचं उत्तर हवं होतं, म्हणून ती म्हणाली, पुढे काय होणार आहे मला माहीत नाही. मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं आहे की तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही. आता अजय खूपच हैराण झाला होता. ह्या सिच्युएशनमध्ये राणीला कुठल्या पद्धतीने समजवायचं तेच त्याला कळेना. तो राणीला म्हणाला, तुला कळतंय का तू हे काय करतेस? तू शुद्धीवर आहेस का? अगं आपलं वय काय आणि हे तुझं चाललंय काय? मग राणी त्याला म्हणाली, वयाचं आणि वेळेचं मला नको सांगू, आणि मी पूर्ण शुद्धीवर आहे. एकदा केलेलं प्रेम जिवंत राहतं कायमचं. तू कधीही परत ये. माझं प्रेम तेव्हाही तितकंच शुद्ध असेल जेवढा आज आहे. मला फक्त उत्तर हवं आहे, फक्त हो किंवा नाही. राणी एवढी गडबड करत होती की कोणत्याही परिस्थितीत तिला अजयला सोडायचं नव्हतं. तिला त्याला मिळवायचंच होतं आणि तो तिचा हट्टच होता, मनापासून केलेला हट्ट. राणी जिद्दीलाच पिटली होती. ती त्याला पुन्हा पुन्हा विचारत होती, येस की नो? मग अजय म्हणाला, अगं पण मला विचार करायला थोडा वेळ तर दे ना. राणी त्याचं काहीच ऐकेना. ती म्हणाली, तू विचार करशील रे, पण मला विचार करायला वेळ ठेवलाच नाहीस तू, त्याचं काय? बोल, येस या नो? आता अजयचाही नाईलाज झाला होता. तो तिच्याकडे फक्त पाहतच होता. नंतर तो तिच्याकडे पाहत अल्पहास्य करून म्हणाला, वेडी आहेस तू, खरंच खूप वेडी आहेस. लगेच ती त्याचं वाक्य तोडत म्हणाली, फक्त तुझ्या प्रेमात वेडी. आता तिला समजवायचे अजयचे प्रयत्न संपले होते. त्याचा नाईलाज होता. शेवटी त्याने तिला होकार दिलाच. म्हणाला,
आता तुझ्या प्रपोजला मला नाही म्हणता येणारच नाही. चल, तुझं एकतर्फा प्रेम दुतर्फा होऊ दे. तिच्या हातातील फूल घेत पुन्हा तो तिला म्हणाला, आय लव्ह यू टू राणी. पण राणी, एक सांगू का, तुझा हा हट्टीपणा, तुझा हा जिद्दीपणा मला खूप त्रास देईल बघ आयुष्यभर. पण ठीक आहे, मी तुझी जिद्द, तुझा हट्ट पुरवायला तयार आहे आयुष्यभरासाठी. स्टेशनवर हा सगळा लहानपणीचा फ्लॅशबॅक आठवला आणि राणी खुदकन मनातल्या मनात स्वतःशीच हसली. तेवढ्यात ट्रेन आली. ट्रेन प्लॅटफॉर्मवर थांबली. ट्रेनमधून प्रवासी उतरू लागले. राणी बाकावरून उठली आणि उतरणाऱ्या प्रवाशात अजयला शोधू लागली. अजयला प्रवाशांमध्ये शोधता शोधता राणीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. पण आता एवढं शोधूनही राणीला अजय कुठेच दिसला नाही. राणी थोडीशी नाराज झाली. तिने आपला मोबाईल काढला आणि अजयला फोन लावला. फोन नॉट रिचेबल लागला. तिने मोबाईलवर पुन्हा पुन्हा ट्राय केला, पण फोन लागलाच नाही. राणी अचानक उदास झाली. तिच्या मनात आता अनेक प्रश्न येऊ लागले. राणी नाराजीने काहीतरी विचारत पुन्हा त्या बाकाजवळ आली. मनातल्या विचारांच्या घोंगावातच ती उदास होऊन बाकात बसली. आज अजय तिला पहिल्यांदाच भेटणार होता. त्याचा नवीन चेहरा आज ती पहिल्यांदाच पाहणार होती. पण अजय न भेटल्याने क्षणात तिच्या चेहऱ्यावर अचानक उदासी आली होती. तिच्या मनात आता अनेक निगेटिव्ह विचार येऊ लागले होते. अजय माझ्याशी खोटं बोलला, एवढं खोटं की हे खोटं मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. त्याने माझी चेष्टा केली. अजय माझ्याशी असं वागेल असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. धोकेबाज, स्वार्थी, किती विश्वास ठेवला होता मी त्याच्यावर. विश्वासघातकी. राणी अक्षरशः रडायला लागली होती. प्लॅटफॉर्मवरील एवढ्या गर्दीत ती हुंदकत रडत होती. आता खरंच अजयने तिला धोका दिला असेल का? पुढे अजय तिला भेटेल का? राणीची नाराजी दूर होईल का? नक्की अजय आहे कुठे? बघूयात पुढील भागात. मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.